प्रणित कुठे चालला? कंटाळलास की काय? काय मग चालू? जाऊ नको, अरे जाऊ नको जाऊ नको. अरे बापरे बापरे, ये परत ये ना, कुठे जाऊ नको लांब. अरे प्रणित नको तेवढं लांब जाऊ. ये प्रणित बघ ओरडला तुला. ये परत ये, बस झाला. जीव द्यायला जाऊ नको. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही आलेच असाल आणि प्रश्न पडला असेल की प्रणित 11वी कंट्री तुझी कोणती आहे जिथे तू फिरायला जाणार आहेस. तर तुम्ही आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स फॉलो करत असाल तर नेहमी आपण ज्या कंट्रीज आपण करत आलोय त्या नेहमी बजेटमध्ये करत आलोय, म्हणजे पैसे सेव्ह करून आपण ह्या कंट्र्या फिरत आलोय. लास्ट टाइम ही आपण श्रीलंकेला गेलो होतो, तेव्हाही आपण चेन्नईवरनं फ्लाईट पकडली होती. त्याचं कारण असा की मुंबईमधनं जर आपण फ्लाईट पकडतो ते तिकीट खूप जास्त कॉस्टली होऊन जाते. भलेही 2-3 दिवस जास्त जातात ट्रॅव्हलिंगमध्ये, पण आपला जो ट्रॅव्हल आहे, नवीन कंट्री फिरायचा जो स्वप्न आहे, तो एकदम स्वस्तामध्ये फिरून होऊन जाते. तर आजही आपण निघालोय एक नवीन कंट्री एक्सप्लोर करण्यासाठी. तर पहिले आपण त्रिवेंद्रमला जाणार आणि त्रिवेंद्रमवरनं आपली जी फ्लाईट आहे ती नेक्स्ट कंट्रीमध्ये होणार आहे. आता 11वी कंट्री कोणती आहे, काय काय तिथे बघायला मिळणार आहे ते तुम्हाला हळूहळू समजणार. पण तुम्हीही जर प्लॅन करताय तर आमच्यासारखा तुम्ही प्लॅन करू शकता. तर अनाया इकडे, अनाया रेडी नाही झालीस? हां, तर आपल्या या ट्रिपमध्ये अमुमा आणि मुत्तशन पण आहे ना. अनायाचे अमुमा आणि मुत्तशन पण आहे. ते आपल्याला केरलावरनं जॉईन करणार आहे, त्रिशूरवरनं. 12:30 वाजता आपली ट्रेन आहे. तर आता सर्व तयारी झालेली आहे, मी रेडी झालेलो आहे, बॅग पॅकिंग वगैरे झालेलं आहेत, 3-4 लगेज आहेत आपल्या. सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे, कशी बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचा, कसा तिकीट बुक करायचा, कुठेही तुम्ही जाताय तर ना. हे बघ काय लागलंय तुझ्या नाकावर. रेडी आहेस? एक्सायटेड? तुझी कितवी कंट्री आहे? कंट्री नंबर 5. अनायाची 5वी कंट्री, मम्माची पण 5वी कंट्री ना, आणि माझी 11वी कंट्री आहे. तर किचन मध्ये उमा आहे. उमा, झाली तयारी? गुड मॉर्निंग. आणि आपला कमीत कमी किती 30 तासाचा प्रवास आहे की 24 तासाचा? 1 day 6 hours, म्हणजे 30 तासाचा प्रवास आहे त्रिवेंद्रम पर्यंत. त्याचसाठी बघा आपण रेल्वेमध्ये जाताना नेहमी जेवण घेऊन जात आलोय, त्याचीच तयारी करताना दिसते. इथे चपात्या पॅक करताना दिसतंय आणि इथे काहीतरी आरामात उभी राहताना दिसते. काहीतरी मदत कर. आणि ही जी ट्रिप आहे ती अनाया बर्थडे स्पेशल ट्रिप आहे ना. अनायाचा बर्थडे आपण करणार आहोत, डेस्टिनेशन बर्थडे. वा, डेस्टिनेशन वेडिंग ऐकलेलं. हां, डेस्टिनेशन वेडिंग ऐकलेलं आहे, डेस्टिनेशन बर्थडे करणार आहोत. हे पण घेणार आहे सुमा? नेक्स्ट हे महिन्यामध्ये माझा हे काय आहे? ते कोण आहे तुला? कोण समजत नाही? हा, हे बघा भडकली, आवाज वाढला. नेक्स्ट महिन्यामध्ये माझा पण बर्थडे. हा, मग काय करू? मग डेस्टिनेशन काहीतरी कर. हा, आपण इकडेच बाजूला करू तुझा बर्थडे, हा, नाल्यावरती. तर आता बाकीची कामं करूया, लवकरात लवकर जायचं आहे. 12:30ची ट्रेन आहे आपली. हा, आणि ही जी अंडी आहेत ती आमच्यासाठी आहेत आणि उमासाठी हा कॉर्न आहे, कारण तिचा डाएट आहे. डाएट हा, थोडा हा, पण तू जे काय खातेस ते रागामध्येच तुझं निघून जाते. हा, तर हे बघा अंडी भरून रेल्वेच्या ट्रेन मध्ये बसून, बोगीमध्ये बसून खाणार अंडी. फक्त अंडी मी पण खाऊ शकते विदाउट इनसाइड येलो काढून, म्हणून एवढं अंडी घेतलंय. ओके चालेल. तर तू अंडी खा, आम्ही कॉर्न खाऊ. आणि मेथीचा पराठा पण करून घेतलेला आहे. मेथीचा पराठा पण आहे, सर्व आहे. ते हळूहळू दाखवूया. आता पॅकिंग करूया. लगेजचा काय झालंय ना? लगेच झालं, आता फायनल टचअप द्यायचा आहे त्याला. हा, म्हणजे कलर करायचा आहे. कलर करायचा, सजवायचा आहे थोडा. कोणाला? कलर. अच्छा, मला वाटलं तुला. चला, गणपती बाप्पा मोरया. उठेल काय? दोन्ही ह्याच्यात घाल, दोन्ही ह्याच्यात. हा, माझी तर 10-12 किलोची बॅग आहे. यांचा सामान मी उचलणार आहे आणि माझे लगेजची बॅग हे लोक उचलणार आहे. गणपती बाप्पा मोरया. कसं वाटते? चला, ऑल सेट. चला, तर देवघरातला आशीर्वाद घेऊन गणपती बाप्पांचा, द्रोणागिरी आईंचा, एकविरा मातेंचा आणि 3-3 लगेजच्या बॅग घेऊन आता आपली गाडी आलेली आहे, जी आपल्याला पनवेल स्टेशनपर्यंत सोडवणार आहे. जागा होईल ना आपल्याला? हां, एक जेवणाची बॅग आहे जी आपण ट्रेनमध्ये जेवण जेवणार आहोत.
आणि एक उमाची बॅग आणि एक माझी बॅग. आणि अनायाचं काय नाही घेतलं. अनायाचा लगेज मम्माच्या बॅगमध्ये. चला तर बसलोय गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. तर टॅक्सीचा प्रवास करून पोहोचलोय आता पनवेल स्टेशनला. कुठे अनया? अनया एक्साइटेड आहेस ना तुझी 5वी कंट्री फिरायला की बोर होतोय? नाही ना. गाडी क्रमांक आपला कुठला क्रमांक? जगदीश पवार सर भेटलेत आणि ओळख दाखवली. धन्यवाद. चला हॅपी जर्नी तुम्हाला. हां ते चप्पलच एवढी मोठी आहे. कुठची वेली बुक करायची ना. काही वेळेमध्ये आपण पोहोचलो. यात्रांनो कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस त्रिवेंद्रपुरम नेत्रावती एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर येत आहे. चला बसलोय आता आपण ट्रेनमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला तर 1:20 झालेत आणि 15 ते 20 मिनिटाचा प्रवास झालेला आहे आपल्याला ट्रेनचा ना उमा. आपण जो बुक केला आहे तो इकॉनॉमिक 3rd टायर AC आहे ना. म्हणून जरा बोगी कंजेस्टेड आहे. पण इकडे बघताय तुम्ही जेवण आलेलं आहे. आणि आपण सुरुवातीला दाखवलेलं अंडा भाजी उमाने बनवलेली आहे ना. आता उमाच्या गावची लोक आहेत इकडे म्हणून जराशी लाजते बघा बोलायला. तर आपल्या मित्रांना उमा प्रश्न पडला असेल की मुंबईवरनं जर तुम्ही फ्लाईट बुक करताय जिकडे आपण चाललो आहे तिथे आणि त्रिवेंद्रमवरनं आपण बुक करतोय तर काय फरक पडतोय? हां तर 20,000 नाही तर कमीत कमी पर तिकीटवरती आपल्याला 11 ते 12 हजाराचा फरक पडला आहे. आणि इंटू 5 केले तर 55-60 हजार रुपये आपण या ट्रिपमध्ये वाचवू शकता जर तुम्ही त्रिवेंद्रमवरनं प्लॅन करताय तर आहे ना. आणि तेच जे पैसे आपण वाचवतो ते आपण त्या करन्सीमध्ये कन्वर्ट करून तिथे आपण फिरू शकतो. तर असा बजेट प्लॅन करून आम्ही निघालेलो आहे. तर हळूहळू तुम्हाला ही आपली बजेट ट्रिप कशी प्लॅन केली आणि कुठे कुठे फिरणार आहोत ते सर्व समजणार आहे. आता जेवणाचा लाभ घ्यायला या. अंडा भाजी ओमाने बनवली ती. आणि अनाया कुठे आहे? अनाया बाल्कनीमध्ये बसली बघा ती. ये जेवायला ये. इकडनं देव. तिला बाल्कनीमध्येच पाहिजे. आणि केरलामध्ये आपण पहिल्यांदा चाललो आहे रेनी सीझनमध्ये. सुंदर सुंदर नजारे. ग्रीनरीच झालेला आहे पूर्ण. हे बघा. आपण मे महिन्यामध्येच गेलो आहे ना. तर जून जुलै ऑगस्टमध्ये जाताना बघा खूप सुंदर नजारे. स्विगी बंद करत. कुठे चालला? कंटाळलास की काय? काय मग चालू? जाऊ नको. अरे जाऊ नको. जाऊ नको. अरे बापरे बापरे. ये परत ये ना. कुठे जाऊ नको लांब. अरे प्रणित नको तेवढं लांब जाऊ. ये प्रणित जी. बघ ओरडला तुला. ये परत ये. बस झालं. ये आता. जीव द्यायला जाऊ नको. बघा मंडळी प्रणित चाललंय. ये हे बघा मंडळी कुठे बसलाय. बाय. नाही येणार. जाऊ मी. बाय.
परत ये. चला तर आलो आपण परत आणि या ट्रेन बद्दल सांगायचं झालं तर काय नेत्रावती आहे ना. नेत्रावती. हा आणि नेत्रावती ट्रेन आहे आणि उमा सांगते की लहानपणापासून ती या ट्रेनमध्ये जाते आणि या ट्रेनमध्ये जे साऊथ इंडियन आयटम्स असतात काय जेवणाचे काय बोलतात त्याला परमपोळी कटलेट. आणखी एक ट्रेन येते काय. तू का असं दिसते आणि मी का असं दिसते. मी स्मार्टच आहे. शी काहीतरी वेगळं दिसते माझं आहे. edit केल्यासारखं. हा तर काय परमपुरी कटलेट सर्व छान मिळतात का इकडे. हो चांगलं भेटते. चांगलं तुझा भेटते. पाठीमागे बघ कोण आहे तुलाच तेच बघायला आपण ट्राय करणार आहोत. आता एक अंजनी म्हणून एक स्टेशन होता. काय होतं अंजनी. हा तिथेच आपल्याला सिग्नल लागला होता म्हणून मी तिकडे गेलेलो आणि रागानी विगानी नाही असं मस्तीमध्ये गेलेलो. देवाला नाही गेलेलं. आणखी एक बोके स्टेशन आहे रत्नागिरीच्या आधी लागतं तिकडे पण आपली ट्रेन थांबणार आहे. हा पण नेत्रावती बद्दल ही माहिती तुम्हाला द्यायची होती. तुला माहितीये माझं डाईट आहे गरम पाणी शोधून आण ना पॅन्ट्री मधून. मला गरम पाणी पाहिजे ग्रीन टी पिवायला. चला तर फायनली 7 तास झाले आपल्याला ट्रेनच्या प्रवासामध्ये आणि आपण आलो आहे आता रत्नागिरीला. आणि रत्नागिरी म्हटलं तर गरम गरम वडापाव मिळत असते. 2 वडापाव द्या आम्हाला. एक आहे क्रिस्पी चिस्पी घेतलेस काढले दिले हे बघा गरम गरम वडापाव मिळणार आपल्याला. आणि नेहमी माझ्याशी भांडत असते उमा आज दुसऱ्यांची भांडताना दिसते बघा. आज वडापाव मिळेल का नाही माहिती नाही. अनया थंडी वाजते. इतका पण नाही पण वाजते. हां तर अनया एकदम टॉप फ्लोअरवरती आहे. हां तर संध्याकाळी आम्ही वडापाव वगैरे खाल्ले होते म्हणून आम्ही मेथीचे पराठे खाऊन आता थोडेसेच खाऊन झोपायला आलो आहे बघा. हां तर ही तुम्हाला पूर्ण सिरीज बघायला मिळणार आहे. आणि आमच्या 30 तासाच्या जर्नीमध्ये उद्या अनायाचे अमुमा आणि मुत्तशन पण येणार आहेत. जॉईन करणार आहे आपल्यासाठी केरलामधला जेवण घेऊन. आज मम्मा भरपूर काही विसरली आणायला. हां तरी पण आम्ही बघा कशी ॲडजस्ट केलं आहे. तिला काय नाही बोललो ना. हां मम्माने ॲक्च्युली मेडिसिन्स विसरलेत पण आहे ना मम्माला लवकर आठवण आला म्हणून मम्माने मुत्तशींना फोन करून मागवले. अनायाचे मेडिसिन्स घ्यायचे आहेत ना. आणि मी काही लाईक सामान विसरली होती केरलामध्ये आणि ते पण ते लोक घेऊन आलेत. येणार आहेत आलेत नाही आले. तर आजचा दिवस आपण इकडेच संपूया. हां तर इन्फॉर्मेशन आवडली असेल जी आपण तुम्हाला बजेट ट्रिपबद्दल सांगितली तर नक्की जेव्हा नेक्स्ट टाईम फिरायला जाईल तेव्हा नक्की रिसर्च करा आहे ना. हां तर आता उद्या सकाळी भेटूया आपण. चला मला खूप झोप आली. तर कुठे जाणार काय करणार आहोत ते पण तुम्हाला हळूहळू सांगते. आणि माझा बर्थडेचा ब्लॉग पण बघू. माझा बर्थडे 16 ऑगस्टला आहे. टिल देन टेक केअर बाय बाय. चला 6 दिवसाची ते. गुड नाईट.